शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार मोजणी नोटीस थांबवा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। कृती समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले। या निवेदनात म्हटले, गेले वर्षभर शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन नाहक त्रास देणं सुरू आहे। मोजणी नोटीस आल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ काढून शेतातील कामे थांबवावी लागतात। यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतोय। यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात हजर राहून आमची शेती महारामांगासाठी द्यायची नाही असं लेखी दिले। याशिवाय पूर्वीच्या 3 मोजणी वेळी गावात आलेल्या मोजणी कर्मचाऱ्यांना तसं लेखी दिले, तरीही वारंवार त्रास देणं थांबवावं। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सांगली कोल्हापूर वगळण्याचे सुतोवाच केले आहे, तरीही प्रांताधिकारी दिघे शेतकऱ्यांना नाहक नोटीस देऊन त्रास देत आहेत। हा त्रास थांबवावा, अन्यथा सर्व शेतकरी प्रांत कार्यालय मिरज समोर सामुदायिक आत्मदहन करतील असा इशारा देत आहोत। यावेळी खराडे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत शेती द्यायची नाही असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे। तसे लेखी प्रांतांना दिले तरीही त्रास देणं सुरूच आहे। हा त्रास न थांबल्यास याच कार्यालयासमोर शेतकरी आत्मदहन करतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। यावेळी प्रवीण पाटील, दिनकर साळुंखे पाटील, उमेश येडके, रघुनाथ पाटील, विक्रम पाटील, विष्णू पाटील, अधिक पाटील, बाळासाहेब पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजणीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली 4-5 महिने हा खेळ सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय। त्यामुळे आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की यापुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास, शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू। मात्र अशा प्रकारच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मदहन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे, म्हणजे एकतर आमच्या जमिनी लुबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदहन करू अशा पद्धतीचा इशारा, अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे।